Exercise 2.2, question number 6. Find the inverse of the following matrices by using transformation method. यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे. एकूण 2 ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्यांचा यूज करून या दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला काही इन्व्हर्स काढायचं आहे. यामधला पहिला जो एक्झाम्पल आहे, ज्याचा ऑर्डर आहे 2x2 आणि ज्याची फर्स्ट रोचे एलिमेंट्स आहेत 1, 2 आणि सेकंड रोचे एलिमेंट्स आहेत 2, -1. आता यामध्ये जे काही मॅट्रिसेस दिले त्या प्रत्येक मॅट्रिसेसचा मी इथं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून त्यांचा इन्व्हर्स काढतोय. त्यानंतर तुम्ही त्याचा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करून त्याचा इन्व्हर्स तुम्ही घरी काढायचा आहे. त्यानुसार यातला फर्स्ट एक्झाम्पल मॅट्रिक्स आपण दिले 1, 2 आणि सेकंड रोचे एलिमेंट आहे 2, -1. Now first you can consider given matrix as A is equal to 1, 2, 2, -1. यापूर्वी आपण बघितलेलं आहे कुठल्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढायचा म्हणला तर तो कसा असला पाहिजे, नॉन सिंग्युलर. म्हणून तो सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर आहे हा आपल्याला चेक करायचं. त्यासाठी त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू therefore determinant of A is equal to 1, 2, 2, -1. डिटर्मिनंट 1, 2, 2, -1 हा सॉल्व्ह केल्यानंतर येईल -1, -4 that is equal to -5 which is not equal to 0. therefore A inverse exists. म्हणजेच या दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो. मग ज्यावेळेस आपण एखाद्या मॅट्रिक्सचा रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून इन्व्हर्स काढतोय त्यावेळेस त्याचा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे किंवा ज्याला आपण मॅट्रिक्स इक्वेशन म्हणतोय तो आपण काय लिहितो आपण A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू I. म्हणून कन्सिडर A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू I, ज्यामध्ये A आपण इथे कन्सिडर केलेले ज्याचे एलिमेंट आहेत 1, 2, 2, -1. इज इक्वल टू I. I म्हणजेच काय, युनिट मॅट्रिक्स ज्याचा ऑर्डर किती असेल 2x2 म्हणून त्याचे एलिमेंट्स असतील 1, 0, 0, 1. हा झाला आपला मॅट्रिक्स फॉर्म. आता या मॅट्रिक्स ए वरती आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा रो ऑपरेशन्स यूज करायचे जेणेकरून हा मॅट्रिक्स एका आय मध्ये हा काय व्हायला पाहिजे, रिड्यूस व्हायला पाहिजे. आणि तोच ऑपरेशन आपण काय उजवीकडे देखील काय यूज करायचंय. त्यासाठी आता इथं हा आय मध्ये कन्व्हर्ट करायचा म्हटलं तर पहिला एलिमेंट काय पाहिजे 1, त्यानंतर हा 0, त्यानंतर हा 0 आणि त्यानंतर हा 1. मग आता इथे पहिला जो एलिमेंट आहे तो 1 हा ऑलरेडी इथं आहे. त्यानंतर त्याच्या खालचा एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे. तो एलिमेंट किती आहे, 2 आहे. या 2 ला 0 करायचं म्हटलं तर यातून काय तो -2 सबट्रॅक्ट केल्यानंतर तो काय 0 येईल. म्हणून इथं जो ऑपरेशन येईल, ऑपरेशन कुठं आपल्याला ऑपरेट करायचं आहे या सेकंड रो वरती. म्हणून बाय R2 मायनस हा एलिमेंट किती आहे 2 म्हणून हा 2 इंटू R1 किती आहे 1. म्हणून जो ऑपरेशन येईल तो कोणता असेल, बाय R2 - 2 R1. आता R2 - 2 R1 या ऑपरेशनचा जो काही इफेक्ट आहे तो कुठे होणार आहे, या सेकंड रो वरती. म्हणून फर्स्ट रोचे एलिमेंट ॲज इट इज 1, 2. आता सेकंड रोच्या एलिमेंट मध्ये काय बदल होतो तो आपण बघू या ऑपरेशन मुळे. R2 चा पहिला एलिमेंट किती आहे 2 मायनस 2 इंटू याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट तो किती आहे 1. दॅट इज 2 - 2 अँड दॅट इज इक्वल टू 0. म्हणून हा एलिमेंट कशामध्ये कन्वर्ट होईल, 0 मध्ये. त्यानंतर परत R2 चा जो सेकंड एलिमेंट आहे तो किती आहे -1. -2 इंटू R1 चा याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट तो किती आहे 2. दॅट इज -1 - 4 दॅट इज इक्वल टू हा येईल किती -5. म्हणून हा एलिमेंट का होईल -5. ए इन्व्हर्स ॲज इट इज इक्वल टू परत पहिल्या रोचे एलिमेंट ॲज इट इज 1, 0. हाच ऑपरेशन परत या आय वरती आपण ऑपरेट करायचंय. त्यानुसार आता या सेकंड रोच्या एलिमेंट मध्ये काय बदल होतो तो आपण पाहू. R2 चा इथला एलिमेंट किती आहे 0. -2 इंटू R1 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा किती आहे 1. म्हणून -2 इंटू 1 अँड दॅट इज इक्वल टू हा येईल -2. म्हणून हा एलिमेंट येईल -2. त्यानंतर
R2चा सेकंड एलिमेंट तो किती आहे 1 -2 इंटू याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट तो किती आहे 0 म्हणजेच 1 - 0 दॅट इज इक्वॉल टू 1 म्हणजेच हा एलिमेंट काय आला 1. आता पहिला जो कॉलम आहे या Aचा तो काय युनिट मॅट्रिक्सच्या कॉलममध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. आता ज्यावेळेस आपण सेकंड रोचा आपण यूज करतो, त्यावेळेस या एलिमेंटला आपल्याला काय 1 कन्व्हर्ट करून घ्यायचंय. आता याला 1 कन्व्हर्ट करून घेण्यासाठी याचा या एलिमेंटचा यूज करायचा नाही. या एलिमेंटचा जर यूज केला तर हा इथला 0, 0 जो आपण आणलेला आहे या ऑपरेशनचा यूज करून, तो 0 काय निघून जाईल. मग आता याला 1 करण्यासाठी याचा जो रेसिप्रोकल आहे, दॅट इज -1/5 इंटू हा एलिमेंट कुठला आहे? सेकंड रो मधला. म्हणून काय करायचंय? सेकंड रोच्या प्रत्येक एलिमेंटला काय करायचंय? -1/5 नी मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे सेकंड ऑपरेशन काय असेल? बाय -1/5 इंटू R2. आता परत हा जो ऑपरेशन यूज केलेला आहे, तो कुठे यूज केलेला आहे? सेकंड रो वरती. म्हणून फर्स्ट रोचे एलिमेंट ॲज इट इज 1, 2. या सेकंड रोच्या पहिल्या एलिमेंटला आपण -1/5 ने जर मल्टिप्लाय केला, तर तो किती येतो? 0. म्हणून हा 0. त्यानंतर सेकंड रोचा जो सेकंड एलिमेंट आहे, तो किती आहे? -5 इंटू याला परत -1/5 ने मल्टिप्लाय जर केला, तर हा येतो 1. म्हणून हा सेकंड एलिमेंट येईल 1. हा A इन्व्हर्स ॲज इट इज. परत हाच ऑपरेशन आपल्याला कुठे उजवीकडे यूज करायचंय, तोही कुठे यूज करायचा? सेकंड रो वरती. म्हणून फर्स्ट रो ॲज इट इज 1, 0. सेकंड रोच्या प्रत्येक एलिमेंटला -1/5 ने मल्टिप्लाय करायचं. पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय केल्यानंतर हा येईल 2/5 आणि या एलिमेंटला मल्टिप्लाय केल्यानंतर हा येईल -1/5. आता हा एलिमेंट 1 झाल्यानंतर याच्या वरचा जो एलिमेंट आहे 2 त्याला आपल्याला काय 0 मध्ये कन्व्हर्ट करायचंय आणि त्यासाठी ऑपरेशन हा जो 2 आहे तो कुठल्या रो मधला आहे? फर्स्ट रो मधला. म्हणून जो ऑपरेशन आपल्याला यूज करायचा आहे तो कुठं यूज करायचा आहे? फर्स्ट रो वरती. म्हणून बाय R1 मायनस R1 मायनस हा एलिमेंट किती आहे? 2 आहे. यातनं 2 वजा केल्यानंतर तो काय येईल? 0 येईल. म्हणून ऑपरेशन काय असेल? बाय R1 - 2 इंटू R2. आता याचा जो काही इफेक्ट होणार आहे, तो कुठे होणार आहे? या फर्स्ट रोच्या एलिमेंटवरती. आता पहिला जो एलिमेंट आहे तो काय त्याच्यामध्ये काय बदल होतो तो आपण बघू. R1चा पहिला एलिमेंट किती आहे? 1 -2 इंटू R2चा याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट दॅट इज 0. 1 - 0 दॅट इज इक्वल टू 1. म्हणून पहिला एलिमेंट 1 ॲज इट इज. त्यानंतर R1चा सेकंड एलिमेंट आहे 2. हा R1 2 -2 इंटू R2 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट हा किती आहे? 1 दॅट इज 1, 2 - 2 दॅट इज इक्वल टू 0 म्हणजेच हा येईल 0 आणि सेकंड रोचे एलिमेंट ॲज इट इज 0, 1 इंटू A इन्व्हर्स ॲज इट इज. परत हाच ऑपरेशन इथं उजवीकडे आपल्याला यूज करायचा आहे. त्यानुसार R1 चा इथला एलिमेंट आहे 1 -2 इंटू याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट दॅट इज 2/5 आणि दॅट इज इक्वल टू हा होईल 1 - 4/5 आणि हा सॉल्व्ह केल्यानंतर हा येईल -3/5 म्हणून इथला पहिला एलिमेंट येईल -3/5. त्यानंतर R1 चा सेकंड एलिमेंट आहे 0. हा R1 इज 0 -2 इंटू याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट R2चा -1/5 आणि हा सॉल्व्ह केल्यानंतर येईल 2/5 म्हणून हा एलिमेंट येईल 2/5 आणि सेकंड रोचे एलिमेंट ॲज इट इज 2/5 आणि -1/5. मग हा जो मॅट्रिक्स ए होता, हा मॅट्रिक्स ए आपण काय केलेलं ऑपरेशन ऑपरेट करून याला आय मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. म्हणजेच हा काय झाला आय इंटू ए इन्व्हर्स. आय इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू हा जो आय होता, तो कशामध्ये कन्व्हर्ट झाला? बी मध्ये. आणि आय इंटू ए इन्व्हर्स या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर हा किती येतो? ए इन्व्हर्स. आय म्हणजेच काय? युनिट मॅट्रिक्स म्हणजेच काय 1. 1 ला कोणत्याही संख्येने जर गुणला तर त्यांचा गुणाकार किती होतो? ती संख्या येते. तसं आय इंटू ए इन्व्हर्स म्हणजे काय? ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी म्हणजेच हा मॅट्रिक्स दॅट इज -3/5
2/5, 2/5 आणि -1/5 किंवा या प्रत्येकामधनं जर 1/5 जर कॉमन काढला आपण, तर हा काय येईल? दॅट इज -3, 2, 2, -1. हा झाला या दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. आता परत हा जो काढलेला इन्व्हर्स आपला बरोबर आहे का चुकीचं आहे? हा आपल्याला काय टॅली करता येतो. म्हणजेच खात्री करून घेता येतं आपल्याला. ती खात्री कशी करून घ्यायची? आपण इथे मॅट्रिक्स इक्वेशन लिहिलेलं आहे. दॅट इस A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू I. या लेफ्ट हँड साइडमध्ये ए आणि ए इन्व्हर्स. ए म्हणजे आपल्याला दिलेला मॅट्रिक्स, ए इन्व्हर्स म्हणजे आपण काढलेला मॅट्रिक्स. या दोन्हींचा काय गुणाकार घ्यायचा आहे आणि तो गुणाकार किती यायला पाहिजे? आय. आय जर आला तर आपण काढलेला इन्व्हर्स हा बरोबर आहे, अन्यथा चुकलाय, असं आपल्याला काय कन्क्लुजन किंवा निष्कर्ष काढता येईल. आता त्यानुसार आपण काढलेला इन्व्हर्स बरोबर आहे का नाही तो आपण काय खात्री करून घेऊ. म्हणून ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए म्हणजेच आपल्याला दिलेला मॅट्रिक्स 1, 2, 2, -1 आणि ए इन्व्हर्स म्हणजेच 1/5 इथं सुरुवातीला तुम्ही 1/5 -3, 2, 2, -1 त्यानुसार 1/5 ॲज इट इज या दोन्ही मॅट्रिसेसचा मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम 1 इंटू -3, -3, 2 इंटू 2 दॅट इज 4 त्यानंतर फर्स्ट रो, सेकंड कॉलम 1 इंटू 2 दॅट इज 2, 2 इंटू -1 दॅट इज -2 त्यानंतर सेकंड रो, फर्स्ट कॉलम 2 इंटू -3 दॅट इज -6 आणि -1 इंटू 2 नाही, नाही. सॉरी, सॉरी. हा 1/5 इथे करू. हा -3/5 मिनिट. तर इथं हा 1/5 येईल सॉल्व्ह केल्यानंतर. प्लस 1/5 येईल तो सॉरी. त्यानुसार 1 इंटू 1 दॅट इज 1, 2 इंटू 2 दॅट इज 4, फर्स्ट रो, सेकंड कॉलम 1 इंटू 2 दॅट इज 2, 2 इंटू -1 दॅट इज -2, फर्स्ट सेकंड रो, फर्स्ट कॉलम 2 इंटू 1 दॅट इज 2, -1 इंटू 2 दॅट इज -2, second row, second column, 2 into 2, that is 4, -1 into -1, that is +1. Ha 1/5 as it is, that is 5, 0, 0, 5, 5, 0, 0, 5 मल्टिप्लाय केल्यानंतर 1, 0, 0, 1 and that is equal to I. म्हणजेच ए आणि ए इन्व्हर्स या दोन्हींचा गुणाकार घेतल्यानंतर आपल्याला किती दिलेलं आहे? आय. म्हणजेच आपण जो इन्व्हर्स काढलेला आहे, म्हणजेच 1/5, 1 to 2 - 1 हा आपला काय बरोबर आहे. या पद्धतीनं काढलेला जो काही इन्व्हर्स आहे, तो खात्री करून घेण्यासाठी या पद्धतीचा यूज करायचा आहे आणि आपला जो एक्झाम्पल आहे, तो इथंच संपलेला आहे. हा फक्त आपल्याला काय खात्री करून घेण्यासाठी आणि तुम्ही परीक्षेमध्ये देखील रफ वर्क म्हणून हे तुम्ही काय खात्री तुम्हाला करता येईल. ओके. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल ज्याचे एलिमेंट्स आहेत, जो मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे, त्याचे एलिमेंट्स आहेत 2, -3 फर्स्ट रोचे एलिमेंट आणि सेकंड रोचे एलिमेंट आहेत -1, 2. सुरुवातीला परत हा पण मॅट्रिक्स ए कन्सिडर केला. लेट ए इज इक्वल टू फर्स्ट रोचे एलिमेंट 2, -3 सेकंड रोचे एलिमेंट -1, 2. Now again we can check the singularity.
याची परत काय सिंग्युलॅरिटी चेक करायची आहे. म्हणजे हा सिंग्युलर आहे का नॉन सिंग्युलर हा आपल्याला चेक करायचा आहे. म्हणून याचा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 2 3 1 2 आणि परत हा सॉल्व्ह केल्यानंतर दॅट इज 4 3 दॅट इज इक्वल टू 1 व्हिच इज नॉट इक्वल टू 0. Therefore, A inverse exists. Now we have to solve this. Now we have to find out the inverse of the given matrix by using elementary row transformation. Therefore, we can write A into A inverse is equal to I. आता परत हाही एक्झाम्पल मी काय रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून सोडवलेलं आहे. हाही एक्झाम्पल तुम्ही घरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून काय सॉल्व्ह करायचंय. त्यानुसार ए म्हणजेच हा दिलेला मॅट्रिक्स 2 3 1 2 इज इक्वल टू इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. आय म्हणजेच काय 1 0 0 1. आता परत या मॅट्रिक्स ए वरती आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करून याला आपल्याला काय आय मध्ये कन्व्हर्ट करायचंय. आता पहिला जो ट्रान्सफॉर्मेशन असेल किंवा पहिला जो रो ट्रान्सफॉर्मेशन आहे, तो इथं कोणता असेल? बाय याला आपल्याला 1 करून घ्यायचा आहे. या 2 ला आपल्याला काय 1 करून घ्यायचं आहे. या दोन्हींचा आपण जर वजाबाकी केली, तर इथे किती 1 म्हणून इथं पहिला जो ऑपरेशन असेल, तो असेल R1 प्लस R2. R1 प्लस R2 दोन्हींची जर आपण बेरीज केली, तर इथला हा 2 जाऊन तिथं काय येईल 1 म्हणून पहिला ऑपरेशन काय येईल R1 प्लस R2. आता या ऑपरेशनमुळं जो काही परिणाम होणार आहे ऑपरेशनचा, तो कुठे होणार आहे? पहिल्या रो वरती. म्हणून पहिल्या रोचे एलिमेंट्स काय बदलतील आणि दुसऱ्या रोचे एलिमेंट्स काय ॲज इट इज -1, 2. पहिल्या रोचे एलिमेंट्स काय आहेत ते आपण चेक करू. R1 प्लस R2 म्हणजेच 2 1 दॅट इज 1. R1 प्लस R2 -3 प्लस 2 म्हणजेच -1. हाच ऑपरेशन परत उजवीकडे यूज करायचंय. त्यानुसार सेकंड रो आता परत याचा जो काही इफेक्ट होणार आहे, तो कुठे होणार आहे? पहिल्या रोच्या एलिमेंटवरती. म्हणून सेकंड रोचे एलिमेंट्स ॲज इट इज 0, 1. R1 प्लस R2 म्हणजेच 1 प्लस 0 दॅट इज 1. 0 प्लस 1 म्हणजेच हा दॅट इज 0 प्लस 1 म्हणजेच हा 1. आता हा एलिमेंट आपण 1 करून घेतलेला आहे. आता याच्या खालचा एलिमेंट आपल्याला काय करायचं? 0 करायचं आहे. परत या दोन्हींची आपण जर बेरीज केली आपण या दोन्हींची जर बेरीज केली, तर हा एलिमेंट काय होईल? 0 होईल. म्हणून पुढचा जो ऑपरेशन असेल, तो कोणता असेल? बाय R2 प्लस R1. म्हणजेच R2 हा R2 आणि हा R1 या दोन्हींची जर बेरीज केली, तर हा जो सेकंड एलिमेंट आहे इथला फर्स्ट एलिमेंट आहे सेकंड रो मधला, तो काय होईल? 0 होईल. आता या ऑपरेशनचा जो काही इफेक्ट असेल, तो कुठे होणार आहे? या सेकंड रो वरती. म्हणून फर्स्ट रोचे एलिमेंट ॲज इट इज 1 1. R2 plus R1 -1 plus 1 that is 0. R2 plus R1 2 minus 1 that is 1. तोच ऑपरेशन परत उजवीकडे यूज करायचा आहे. ऑपरेशन कुठे यूज केलं आपण? R2 प्लस R1. R2 वरती त्याचा इफेक्ट होणार आहे. म्हणून फर्स्ट रोचे एलिमेंट ॲज इट इज 1 1. R2 प्लस R1 0 प्लस 1 that is 1. 1 plus 1 that is 2. हा एलिमेंट 1 मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. याच्यावरचा एलिमेंट आपल्याला काय 0 मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे. परत या दोन्हींची आपण जर बेरीज केली, तर परत हा काय होईल? 0 मध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणून पुढचं ऑपरेशन कोणतं असेल? बाय R1 प्लस R2. जेणेकरून हा एलिमेंट काय 0 मध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणून R1 प्लस R2 1 प्लस 0 दॅट इज 1. -1 प्लस 1 दॅट इज 0 आणि सेकंड रोचे एलिमेंट ॲज इट इज 0 1 इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू R1 प्लस R2 1 प्लस 1 दॅट इज 2. R1 प्लस R2 1 प्लस 2 दॅट इज 3 आणि सेकंड रो ॲज इट इज 1 2. नाउ द मॅट्रिक्स A reduced to init matrix. मॅट्रिक्स हे काय युनिट मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. म्हणजेच हा काय येईल मग देअरफॉर आय इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी. देअरफॉर ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी. आता या दोन्हींचा जर आपण गुणाकार घेतला, तर हा गुणाकार काय येईल? ए इन्व्हर्स येईल. दॅट इज इक्वल टू बी. देअरफॉर ए इन्व्हर्स इज इक्वल टू दॅट इज 2 3 1 2. हा झाला दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. आता परत पाठीमागच्या एक्झाम्पल प्रमाणे आपण हा काढलेला इन्व्हर्स बरोबर आहे का नाही, तो आपल्याला काय चेक करायचंय.
त्यानुसार A इंटू A इन्व्हर्स इज इक्वल टू आय. ए म्हणजे आपल्याला दिलेला मॅट्रिक्स, त्याचे एलिमेंट्स आहेत 2, -3, -1, 2 आणि त्यानंतर आपण काढलेला जो इन्व्हर्स आहे, तो आहे 2, 3, 1, 2. या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे. त्यानुसार फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 2 दॅट इज 4, -3 इंटू 1 दॅट इज -3, 2 इंटू 3 फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 इंटू 3 दॅट इज 6, -3 इंटू 2 -6, second row first column -1 into 2 that is -2, 2 into 1 that is 2, second row second column -1 into 3 -3, 2 into 2 that is 4, 4 minus 3 that is 1, 6 minus 6 that is 0, -2 plus 2 0, -3 plus 4 1. Therefore A into A inverse is equal to, we get I. Therefore the inverse of the given matrix is 2, 3, 1, 2. Now next, now third example. Now its order is 3/3. आता जे काही दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत आपण, त्याचा जो ऑर्डर घेतो 2/2. आता 3/3 चा ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल, तर त्यावेळेस त्याचा परत इन्व्हर्स कसा काढायचा? आता इथं मॅट्रिक्स आपल्याला दिलेले आहे, ज्याचे एलिमेंट्स आहेत, फर्स्ट रोचे एलिमेंट्स आहेत 0, 1, 2, सेकंड रोचे एलिमेंट्स आहेत 1, 2, 3 आणि थर्ड रोचे एलिमेंट आहेत 3, 1, 1. Now first we can consider let A is equal to solution. Let A is equal to दिलेला जो काही मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स 0, 1, 2, 1, 2, 3, 3, 1, 1. परत याची सिंग्युलॅरिटी आपण चेक केलेली आहे. Therefore determinant of A is equal to हा दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. हा सॉल्व्ह केल्यानंतर फर्स्ट 0 इंटू 2 -3 -1 इंटू 1 -9 plus 2 into that is 1 -6 and that is equal to 0, -1 into -8 plus 2 into -5 and that is equal to, that is 8 minus 10 that is equal to -2, which is not equal to 0. म्हणजेच हा दिलेला मॅट्रिक्स कसं आहे, नॉन सिंग्युलर आहे, म्हणजेच याचा काय इन्व्हर्स काढता येतो. देअरफॉर ए इन्व्हर्स एक्झिस्ट. अगेन वी कॅन राईट इट्स मॅट्रिक्स फॉर्म ए इंटू ए इन्व्हर्स. परत हा मॅट्रिक्स आपण परत या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स आपल्याला काय बाय युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचंय. म्हणून त्याचा हा मॅट्रिक्स फॉर्म ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. ए म्हणजे आपल्याला दिलेला जो मॅट्रिक्स आहे तो 0, 1, 2, 1, 2, 3, 3, 1, 1. आता इथं आय घेत असताना जो ए चा ऑर्डर आहे तोच का आय चा ऑर्डर घ्यायचा आहे. त्यानुसार आय चे एलिमेंट्स येतील 1, 0, 0, 0, 1, 0, 0, 0, 1. परत आता इथं या मॅट्रिक्स ए वरती आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेट करून या मॅट्रिक्स ए ला आपल्याला काय आय मध्ये रिड्यूस करायचंय. याला काय आय मध्ये रिड्यूस करायचंय आणि तोच ऑपरेशन परत उजवीकडे आपल्याला काय यूज करायचंय. म्हणून पहिला ऑपरेशन, आता इथं पहिला एलिमेंट आपल्याला काय करून घ्यायचंय, 1 करून घ्यायचंय. आता हा 1 कसा करून घ्यायचंय, याला 1 करण्यासाठी या दोन्हीचा यूज करायचा. त्याच्या खालच्या दोन्ही एलिमेंटचा यूज करून त्याला 1 मध्ये कन्व्हर्ट करता येतो, तो आपल्याला चेक करायचा पहिल्यांदा. आता इथे या एलिमेंटचा यूज करून हा काय 1 मध्ये कन्व्हर्ट होतो. त्यासाठी ऑपरेशन कोणता येईल, बाय R12. म्हणजेच पहिल्या रो आणि दुसऱ्या रोची आपण जर अदलाबदल जरी केली, तर हा पहिला जो एलिमेंट आहे तो काय 1 मध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणून या ऑपरेशनचा जो काही इफेक्ट होईल, तो काय कुठे होईल, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, म्हणजे पहिला आणि दुसरा काय इंटरचेंज करायचा आहे. त्यानुसार या ऑपरेशनमुळे होणारा जो बदल आहे तो लिहितो मी 1, 2, 3, 0, 1, 2, 3, 1, 1 इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू, तोच ऑपरेशन इथं परत उजवीकडे यूज करायचंय. उजवीकडे जो युनिट मॅट्रिक्स आहे त्याचे परत पहिले आणि दुसरे रो काय इंटरचेंज करायचे. इंटरचेंज केल्यानंतर हा येईल 0, 1, 0, 1, 0, 0, 0, 0, 1.
पहिला एलिमेंट 1 करून घेतल्यानंतर त्याच्या खालची दोन्ही एलिमेंट आपल्याला काय 0 करून घ्यायचे. त्यापैकी एक एलिमेंट ऑलरेडी 0 आहे. आता हा खालचा जो 3 आहे, याला आपल्याला काय 0 मध्ये कन्व्हर्ट करायचंय आणि हा 0 कधी होतो? जर यातून ही संख्या वजा केली तर. त्यानुसार हा 3 जो एलिमेंट आहे, तो कुठला आहे? R3 चा. म्हणून ऑपरेशन कुठे यूज करायचं आहे? बाय R3 मायनस R3 चा एलिमेंट किती आहे? 3 मायनस 3 इंटू हा 1 दॅट इज R1. म्हणून ऑपरेशन कोणतं येईल? R3 मायनस 3R1. आता या ऑपरेशनचा जो काही इफेक्ट आहे, तो कुठे होणार आहे? या तिसऱ्या रोच्या एलिमेंट वरती. म्हणून पहिल्या दोन्ही रोचे जे एलिमेंट्स आहेत, ते काय ॲज इट इज त्यानुसार फर्स्ट रो 1, 2, 3, सेकंड रो 0, 1, 2. आता थर्ड रोच्या एलिमेंटमध्ये काय बदल होतो तो आपण चेक करू. थर्ड रोचा पहिला एलिमेंट तो किती आहे? 3. R3 चा पहिला एलिमेंट 3 मायनस 3 इंटू R1 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट तो किती आहे? दॅट इज 1. म्हणजेच हा 3 मायनस 3 दॅट इज इक्वल टू 0. म्हणजेच पहिला एलिमेंट होईल तो 0. त्यानंतर R3 चा दुसरा एलिमेंट आहे तो आहे 1 मायनस 3 इंटू याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट तो किती आहे? दॅट इज 2 अँड दॅट इज इक्वल टू हा किती येईल? -5. त्यानंतर याचा तिसरा एलिमेंट काय होतो तो आपण चेक करू. R3 चा तिसरा एलिमेंट आहे 1 मायनस 3 इंटू याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट दॅट इज 3 आणि हा सॉल्व्ह केल्यानंतर येईल तो -8. हा येईल -8 इंटू ए इन्व्हर्स ॲज इट इज. परत तोच ऑपरेशन इथे उजवीकडे यूज करायचंय. पहिल्या आणि दुसऱ्या रोचे एलिमेंट ॲज इट इज 0, 1, 0, 1, 0, 0. R3 मायनस 3R1. R3 आणि R1 दोन्हीचे एलिमेंट 0 आहेत. त्यामुळे हा एलिमेंट येईल 0. R3 0 मायनस 3 इंटू R1 म्हणजेच हा काय येईल 0 मायनस 3 इंटू R1 चा एलिमेंट 1 म्हणजेच हा होईल -3. R1 चा एलिमेंट 0 आहे. R3 मायनस 3R1 म्हणजेच हा होईल 1. ओके. म्हणजेच मॅट्रिक्स एचा पहिला जो कॉलम आहे, तो काय युनिट मॅट्रिक्सच्या कॉलममध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. पहिला कॉलम कन्व्हर्ट केल्यानंतर ज्यावेळेस आपण दुसऱ्या कॉलमचा विचार करू, त्यावेळेस मिडल एलिमेंटला पहिल्यांदा काय 1 करून घ्यायचं आहे आणि तो इथं ऑलरेडी 1 आहे. त्यामुळे त्याला स्वतंत्र ऑपरेशन ऑपरेट करायची आवश्यकता नाही. आता 1 असल्या कारणाने याच्या वरचा आणि याच्या खालचा एलिमेंट आपल्याला काय 0 करायचा आहे. आता पहिल्यांदा याचा वरचा एलिमेंट 0 करण्यासाठी वरचा एलिमेंट किती आहे? 2. याला 0 करण्यासाठी कुठलं ऑपरेशन आपल्याला यूज करता येईल? दॅट इज बाय R1 -2 इंटू R2. म्हणजेच जेणेकरून हा एलिमेंट काय होईल? 0 मध्ये कन्व्हर्ट होईल. त्यानंतर इथंच लागलीच आपण दुसरा देखील आपण ऑपरेशन यूज करू. म्हणजे याला 0 करण्यासाठी आता हा एलिमेंट कुठला आहे? R3 चा. म्हणून हा बाय R3 आता हा एलिमेंट किती आहे? -5 आहे. आता 0 कधी होतो? +5 केल्यानंतर. हा 5 इंटू दॅट इज +5 इंटू R2. म्हणजेच या 1 च्या खालचा आणि वरचा एलिमेंट 0 करण्यासाठी आपण हे 2 ऑपरेशन यूज केलेले आहेत. आता पहिल्यांदा पहिला ऑपरेशन आपण बघू. त्याचा जो काही इफेक्ट होणार आहे, तो कुठे होणार आहे? फर्स्ट रोच्या एलिमेंट वरती. त्यानुसार R1 चा पहिला एलिमेंट तो किती आहे? 1 -2 इंटू R2 चा एलिमेंट किती आहे? 0. या दोन्हींचा गुणाकार येईल 0, 1 मायनस 0 म्हणजेच हा किती येईल? 1. ओके. त्यानंतर R1 चा सेकंड एलिमेंट आहे 2 -2 इंटू R2 चा एलिमेंट तो किती आहे? 1 दॅट इज 2 -2 दॅट इज हा किती येईल? 0. ठीक आहे. त्यानंतर R1 चा तिसरा एलिमेंट आहे 3. परत या ऑपरेशनचा यूज केल्यानंतर R1 चा तिसरा एलिमेंट 3 -2 इंटू R2 चा एलिमेंट किती इथं? 2. हा दोन्हींचा गुणाकार आहे -4. 3 -4 म्हणजे हा येईल -1. नाउ सेकंड रो चे एलिमेंट ॲज इट इज 0, 1, 2.
परत इथं याला 0 करण्यासाठी आपण हा ऑपरेशन यूज केलं म्हणजेच या ऑपरेशनचा जो काही परिणाम होणार आहे, तो कुठे होणार आहे? तिसऱ्या रोवरती. R3 प्लस 5R2 R3 आणि R2 चे दोन्ही एलिमेंट कसे आहेत? 0 आहेत. म्हणजेच हा 0 होईल. त्यानंतर R3 चा सेकंड एलिमेंट तो किती आहे? -5 प्लस 5 इंटू R2. R2 किती आहे? 1. या दोन्हींचा गुणाकार करेल 5 5 दॅट इज 0. त्यानंतर R3 चा पुढचा शेवटचा एलिमेंट आहे तो किती आहे? -8 प्लस 5 इंटू R2. R2 किती आहे? दॅट इज 3. R2 किती आहे? दॅट इज 3. म्हणजे मायनस सॉरी R2 चा एलिमेंट किती आहे? दॅट इज 2. म्हणजेच हा होईल 10 म्हणजेच हा होईल 2. परत हा पहिल्या रो वरती हा ऑपरेशन इथे यूज करायचं आहे. त्यानुसार R1 - 2 R2 R1 चा एलिमेंट किती आहे? 0. -2 इंटू R2 म्हणजे -2 इंटू 1 म्हणजे हा होईल -2. त्यानंतर R1 - 2 इंटू R2 R2 चा एलिमेंट 0 आहे. त्यामुळे हा होईल 1 आणि R1 R2 दोन्ही 0 आहेत म्हणजेच हा 0. परत सेकंड रो चे एलिमेंट ॲज इट इज 1 0 0. हा ऑपरेशन परत इथे यूज करायचं आहे. R3 दॅट इज 0 प्लस 5 इंटू R2 म्हणजे 5 इंटू 1 म्हणजे हा होईल 5. त्यानंतर R3 चा एलिमेंट सेकंड आहे -3 प्लस 5 इंटू R2 चा एलिमेंट आहे याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 म्हणजेच हा होईल सॉल्व्ह केल्यानंतर येईल -3. त्यानंतर R3 चा तिसरा एलिमेंट आहे 1 प्लस 5 इंटू R2 चा याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट 0 हा सॉल्व्ह केल्यानंतर येईल 1 म्हणजे 6 झाला 1. म्हणजेच या मॅट्रिक्स एचा पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम आपण युनिट मॅट्रिक्सच्या कॉलममध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आता हे दोन्ही कॉलम कन्व्हर्ट केल्यानंतर ज्यावेळेस आपण तिसऱ्या कॉलमचा विचार करू, त्यावेळेस या A33 या एलिमेंटला पहिल्यांदा काय 1 करून घ्यायचंय आणि याला 1 करून घेण्यासाठी या वरच्या दोन्ही एलिमेंटचा यूज करायचा नाही. या दोन्हीचा जर आपण यूज केला, तर इथं आपण जे ऑपरेशन यूज करून 0 आणलेले आहेत, ते काय निघून जातील. म्हणून याला 1 करण्यासाठी याचा जो रेसिप्रोकल आहे, त्याने काय करायचं डायरेक्ट मल्टिप्लाय करायचंय. आता 2 चा रेसिप्रोकल म्हणजे काय? ज्या 2 संख्येचा गुणाकार 1 येतो, अशा संख्यांना काय म्हणतात? रेसिप्रोकल्स ऑफ ईच अदर. तसं आता 2 चा रेसिप्रोकल हा किती असेल? 1/2 म्हणून पुढचं ऑपरेशन काय असेल? बाय 1/2 इंटू R3. पुढचं ऑपरेशन हा असेल. त्यानुसार ऑपरेशन कुठे यूज केलं आपण? R3 वरती. म्हणजेच R1 आणि R2 चे एलिमेंट काय ॲज इट इज. त्यानुसार 1 0 -1 0 1 2. आता याचा अर्थ काय असेल? R3 च्या प्रत्येक एलिमेंटला 1/2 ने मल्टिप्लाय करायचंय. याला मल्टिप्लाय केला हा 0, याला मल्टिप्लाय केला 0, याला मल्टिप्लाय केला 1 इंटू A इन्व्हर्स इक्वल टू परत पहिल्या आणि दुसऱ्या रोचे एलिमेंट ॲज इट इज -2 1 0 1 0 0. याला परत काय करायचंय? प्रत्येक एलिमेंटला 1/2 ने मल्टिप्लाय करायचंय. पहिल्या एलिमेंटला मल्टिप्लाय केला 1/2 इंटू 5 म्हणजे हा येईल 5/2. 1/2 इंटू -3 म्हणजे हा येईल -3/2 आणि 1/2 इंटू 1 म्हणजे हा येईल 1/2. ओके. आता हा 1 करून घेतल्यानंतर याच्यावरचे दोन्ही एलिमेंट आपल्याला काही 0 करायचे. पहिल्यांदा याला 0 करण्यासाठी या दोन्हींची आपण जर बेरीज केली, तर हा एलिमेंट काय होईल 0 मध्ये कन्व्हर्ट होईल. म्हणजेच याला 0 करण्यासाठी ऑपरेशन असेल बाय R1. हा एलिमेंट कुठला? R1 मधला आहे. म्हणून ऑपरेशन कुठे यूज करायचं आहे? R1 वरती बाय R1 प्लस R3. जेणेकरून हा एलिमेंट काय होईल? 0 होईल. आता या एलिमेंटला 0 करण्यासाठी परत सेकंड ऑपरेशन हा एलिमेंट कुठला आहे? R2 मधला. म्हणून R2 मायनस तो एलिमेंट किती आहे? 2 आहे. त्यातनं 2 वजा करायचं आहे. -2 इंटू R3 जेणेकरून हा एलिमेंट काय होईल? 0 होईल.
आता या ऑपरेशनचा इफेक्ट कुठे होईल? पहिल्या रो वरती आणि या ऑपरेशनचा इफेक्ट कुठे होईल? सेकंड रो वरती. म्हणून थर्ड रोचे एलिमेंट ॲज इट इज 0, 0, 1. पहिला ऑपरेशन R1 प्लस R3 हा R1 आणि हा R3 1 प्लस 0 दॅट इज 1. 0 प्लस 0 दॅट इज 0. -1 प्लस 1 दॅट इज 0. ठीक आहे. त्यानंतर याचा इफेक्ट कुठे होणार आहे? या सेकंड रो वरती R2 आणि R3 दोन्ही कसे आहेत? 0 आहेत. त्यामुळे हा एलिमेंट काय येईल? 0. नाऊ R2 - 2 R3 R2 चा एलिमेंट किती आहे? 1. -2 इंटू R3 चा एलिमेंट करस्पॉन्डिंग एलिमेंट दॅट इज 0 अँड दॅट इज इक्वल टू 1 म्हणजेच हा 1. त्यानंतर R2 - 2 R3 R2 चा एलिमेंट किती आहे? 2. -2 इंटू R3 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट 1. 2 - 2 दॅट इज 0. त्यानंतर परत R1 आणि R2 म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या रो वरती आपण ऑपरेशन यूज केलेलं आहे. थर्ड रोचे एलिमेंट ॲज इट इज दॅट इज 5/2 -3/2 आणि 1/2 ॲज इट इज. आता पहिल्या रोचे एलिमेंट्स काय बदल होतात ते आपण बघूत. R1 प्लस R3 R1 चा पहिला एलिमेंट -2 प्लस R3 चा एलिमेंट 5/2 आणि हा सॉल्व्ह केल्यानंतर हा होईल -4 प्लस 5 म्हणजेच हा होईल 1/2 दॅट इज इक्वल टू 1/2. त्यानंतर R1 चा सेकंड एलिमेंट आहे 1 प्लस R3 चा एलिमेंट किती आहे? -3/2 आणि हा सॉल्व्ह केल्यानंतर हा होईल -1/2 म्हणून सेकंड एलिमेंट येईल -1/2. त्यानंतर R1 प्लस R3 दॅट इज 0 प्लस 1/2 म्हणजे हा होईल 1/2. त्यानंतर R2 चा एलिमेंट 1 -2 इंटू R3 याचा करस्पॉन्डिंग एलिमेंट 5/2 हा 2 कॅन्सल झाला. 1 - 5 म्हणजेच हा होईल -4 म्हणजेच हा एलिमेंट येईल -4. त्यानंतर R2 चा एलिमेंट आहे 0 -2 इंटू -3/2 परत हा 2 कॅन्सल झाला. मायनस मायनस तो झाला +3 आणि शेवटचा जो एलिमेंट येईल तो किती येईल? दॅट इज -1. म्हणजेच ऑपरेशन ऑपरेट करून हा ए जो होता आपला, त्याला आपण काय आय मध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. आय मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. म्हणजेच परत काय आला इथं इथं आय इंटू ए इन्व्हर्स. आय इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आपण बी कन्सिडर केला. परत या दोन्हींचा गुणाकार काय येईल? ए इन्व्हर्स इज इक्वल टू बी म्हणजेच ए इन्व्हर्स इज इक्वल टू काय येईल? दॅट इज 1/2 -1/2 1/2 -4 3 -1 5/2 -3/2 आणि 1/2 किंवा यालाच असं लिहिता येईल देअरफॉर ए इन्व्हर्स इज इक्वल टू जर आपण 1/2 जर कॉमन काढला तर हा येईल 1 -1 1 इथे येईल हा -8 हा येईल 6 हा येईल -2 हा होईल 5 -3 आणि हा येईल 1 विच इज द इन्व्हर्स ऑफ द गिवन मॅट्रिक्स. अशा पद्धतीनं दिलेल्या मॅट्रिक्सचा आपल्याला काय इन्व्हर्स काढायचं. आता हे 3 एक्झाम्पल मी सॉल्व्ह केलेले आहेत. या तिन्ही एक्झाम्पलमध्ये मी रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केलेला आहे. याच पद्धतीनं घरी तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून या मॅट्रिक्सचा तुम्हाला काय इन्व्हर्स काढायचा आहे. जरी तुम्ही कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज केला तरी देखील या मॅट्रिक्सचा जो इन्व्हर्स आहे तो काय हाच यायला पाहिजे किंवा हाच येतो. कुठल्याही मेथडनं जर तुम्ही इन्व्हर्स काढलात त्याचा इन्व्हर्स हा काय युनिक असतो. आपण यापूर्वी बघितलेला आहे. म्हणून रोनी काढा किंवा कॉलमनी काढा किंवा ॲडजॉइंट मेथडनी काढला तरी त्याचा इन्व्हर्स काय एक आणि एकच असतो. तर या पद्धतीनं आपण काय दिलेल्या मॅट्रिक्सचा काय इन्व्हर्स काढता येतो आणि हे टोटली 4 मार्कासाठी हे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. आता परत मागच्या पद्धतीप्रमाणे किंवा मागच्या एक्झाम्पलप्रमाणे हा काढलेला इन्व्हर्स बरोबर आहे का चुकीचा आहे, तो तुम्हाला परत खात्री करता येईल.
म्हणजेच ए आणि ए इन्व्हर्स या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे आणि तो परत किती यायला पाहिजे आय. हा जर आय आला तर तुम्ही काढलेला इन्व्हर्स काय बरोबर. त्यानंतर यातला जो चौथा एक्झाम्पल आहे, तो तुम्ही घरी सोडवायचा आहे. दोन्ही मेथडनी. रो ट्रान्सफॉर्मेशन आणि त्याचबरोबर कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून तो एक्झाम्पल तुम्हाला काय घरीच सोडवायचा. ओके.